Dear student, today we will see the second chapter, that is periodic classification of elements. आज आपण दुसरं प्रकरण मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण हे आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. इन इट वी विल सी एलिमेंट्स अँड देअर क्लासिफिकेशन, ड्रॉबेरायनर्स ट्रेड, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ज, मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल, मॉडर्न पिरियडिक टेबल. या प्रकरणामध्ये आपण त्या ठिकाणी मूलद्रव्य व मूलद्रव्यांचे वर्गीकरण, ड्रॉबेरायनरची त्रिक, न्यूलँडचा अष्टकाचा नियम, मेंडेलिव्हची आवर्त सारणी आणि आधुनिक आवर्त सारणी एवढ्या गोष्टींचा त्या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. कॅन यू रिकॉल? थोडंसं आपल्याला आठवायला सांगितलंय. फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट आर द टाइप्स ऑफ द मॅटर? द्रव्य जे आहे तर त्या द्रव्याचे असणारे काही प्रकार जे आहे तर ते प्रकार त्या ठिकाणी कोणते? यू नो दॅट द टाइप्स ऑफ द मॅटर्स आर फर्स्ट सॉलिड, then you know that second type is the liquid, third is the gas and fourth is the plasma. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसते की द्रव्य जे आहे तर त्या द्रव्याचे स्थायू, द्रव, वायू आणि प्लाझ्मा अशा प्रकारच्या चार असणारे काही प्रकार जे आहेत तर ते प्रकार आपल्याला त्या ठिकाणी माहिती. सेकंड क्वेश्चन, व्हॉट आर द टाइप्स ऑफ द एलिमेंट्स? मूलद्रव्य जे आहे तर त्या मूलद्रव्यांचे प्रकार आपल्याला त्या ठिकाणी माहिती. फर्स्ट इज द मेटल्स, सेकंड इज नॉन मेटल्स, थर्ड इज द मेटॅलॉइड. म्हणजे असणारे जे काही मूलद्रव्य जे आहे तर त्या मूलद्रव्यांचे तीन प्रकार आहेत. त्याच्यापैकी पहिला आपल्याला माहिती आहे की मेटल्स, ज्याला आपण त्या ठिकाणी धातू म्हणताना दिसतो, नॉन मेटल अधातू, आणि तिसरा दिलेला आपल्याला मेटॅलॉइड, ज्याला आपण त्या ठिकाणी धातू सदृश्य मूलद्रव्य त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. त्याच्यानंतरचा थर्ड क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे पहा की व्हॉट आर द स्मॉलेस्ट पार्टिकल्स ऑफ द मॅटर कॉल्ड? जे द्रव्याचा असणारा तो काही लहानात लहान अशा प्रकारचा असणारा तो काही कण जो आहे तर त्या कणांना काय म्हणतात? द स्मॉलेस्ट पार्टिकल आर कॉल्ड ॲटम्स. जे द्रव्याचा लहानात लहान अशा प्रकारचा असणारा तो काही कण जो आहे तर त्या कणांना काय म्हणताना दिसतो आपण? अणू जो आहे तर तो अणू त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. फोर्थ क्वेश्चन आपल्याला दिलेले पहा, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स? म्हणजे सर्वसाधारणपणे मूलद्रव्य आणि संयुग यांचे असणारे जे काही रेणू जे आहेत तर त्या रेणूंमध्ये काय फरक असतो हे आपल्याला त्या ठिकाणी विचारले पहा. पहिलं आपल्याला सांगता येईल की एलिमेंट्स कंटेन ओनली वन काइंड ऑफ द ॲटम्स इन फ्री स्टेट ऑर द कंबाईन स्टेट. मूलद्रव्य जे आहे तर त्या मूलद्रव्यांमध्ये आपल्या लक्षात येत नसते की एकाच प्रकारचे असताना जे काही अणू जे आहेत तर ते अणू आपल्याला सांगितले की फ्री स्टेट म्हणजे मुक्त स्थितीमध्ये, किंवा दुसरं आपल्याला सांगितलं कंबाईन स्टेट म्हणजे संयुक्त स्थितीमध्ये त्या ठिकाणी आढळून येताना दिसतात. सेकंड आपल्याला डिफरन्स सांगता येईल, अन एलिमेंट कॅनॉट बी डिकम्पोज्ड इन टू द सिम्पल सबस्टन्स बाय एनी केमिकल रिॲक्शन आर सिम्पल फिजिकल प्रोसेस, फॉर एक्झाम्पल कॉपर, आयर्न, ऑक्सिजन. मूलद्रव्य जे आहे तर त्या मूलद्रव्याचं असणारं जे काही विघटन जे आहे तर ते विघटन साध्या अशा प्रकारचे पदार्थाच्या रूपमध्ये कोणत्याही प्रकारची असणारी काही रासायनिक प्रक्रिया किंवा साधी अशा प्रकारच्या भौतिक प्रक्रियेनं त्या ठिकाणी करता येत नाही. उदाहरणार्थ आपल्याला त्या ठिकाणी तांब, लोखंड, ऑक्सिजन यांची उदाहरणं त्या ठिकाणी सांगतात. याच्या उलट ए कंपाऊंड इज प्रोड्यूस बाय ए केमिकल रिॲक्शन्स ऑफ टू ऑर मोर एलिमेंट. तर आपल्या लक्षात येत नसते की संयुग जे आहे तर ते संयुग कसं तयार होताना दिसतं, तर दोन किंवा दोनापेक्षा जास्त अशा प्रकारचे असणारे काही मूलद्रव्य जे आहेत तर त्या मूलद्रव्यांच्या रासायनिक संयुगाच्या साहाय्यानं आपल्याला संयुग जे आहे तर ते संयुग त्या ठिकाणी निर्माण होताना दिसतो. द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ ए कंपाऊंड कॅन बी सेपरेटेड बाय ए केमिकल प्रोसेस, फॉर एक्झाम्पल साल्ट, वॉटर अँड शुगर.
संयुग जे आहे तर त्या संयुगाचे असणारे जे काही घटक जे आहे तर त्या घटकांचं असणारे जे काही विभागणी जी आहे तर ती विभागणी आपण रासायनिक अशा प्रकारच्या असणाऱ्या काही प्रक्रिया ज्या आहेत तर त्या प्रक्रियेच्या साहाय्याने त्या ठिकाणी करू शकतो. उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल मीठ असेल, पाणी असेल, साखर असेल. त्याच्यानंतर पुढे पहा की क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. आणि हे जे काही मूलद्रव्य जे आहे तर त्या मूलद्रव्यांचं असणारे जे काही वर्गीकरण जे आहे तर ते वर्गीकरण आपल्याला त्या ठिकाणी करायचे. पहा, we have learned in the previous standard that all the atoms of an element are of only one type. मागच्या इयत्तांमध्ये आपण त्या ठिकाणी शिकलो आहोत की एका मूलद्रव्याचे सर्व असणारे जे काही अणु जे आहेत तर ते अणु एकाच प्रकारचे त्या ठिकाणी असतात. टुडे 118 एलिमेंट्स आर नोन टू द सायंटिफिक वर्ल्ड. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की आज मितीला त्या ठिकाणी विज्ञान जग जे आहेत किंवा विज्ञान जगत जे आहे तर त्या विज्ञान जगताला 118 असणारे जे काही मूलद्रव्य जे आहेत तर ती नोन आहेत, म्हणजे त्या ठिकाणी माहीत त्या ठिकाणी आहेत. पुढे हाऊएव्हर अराउंड इयर 1018 ओनली अबाउट 13 एलिमेंट्स वेअर नोन. असं जरी असलं तर मात्र त्या ठिकाणी इसवी सन 1800च्या सुमारास फक्त 30 असणारे जे काही मूलद्रव्य जे आहे तर ती मूलद्रव्य त्या ठिकाणी विज्ञान जगत जे आहे तर त्या विज्ञान जगताला त्या ठिकाणी माहीत होती. मोर नंबर्स ऑफ एलिमेंट्स वेर डिस्कवर्ड इन द कोर्स ऑफ द टाइम. आणि आपल्या असं लक्षात येतं नसते की काळाच्या ओघामध्ये अधिकाधिक अशा प्रकारचे असणारे जे काही मूलद्रव्य जे आहे तर त्या मूलद्रव्यांचा असताना जो काही शोध जो आहे तर तो शोध त्या ठिकाणी लागला गेला. More and more information about the properties of these elements was gathered. आणि हिचे असणारे जे काही मूलद्रव्य जे आहे तर त्या मूलद्रव्यांच्या गुणधर्माविषयीची अधिकाधिक अशा प्रकारची असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी साठत गेली. टू एज द स्टडी ऑफ सच ए लार्ज नंबर ऑफ एलिमेंट्स सायंटिस्ट स्टार्टेड स्टडिंग द पॅटर्न इफ एनी इन द व्हास्ट इन्फॉर्मेशन अबाउट देम. आणि म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारची आपल्या लक्षात येत नसते की मोठ्या संख्येने असलेली जी काही मूलद्रव्य जे आहे तर त्या मूलद्रव्यांचा असणारा जो काही अभ्यास जो आहे तर तो अभ्यास त्या ठिकाणी सोपा व्हावा यासाठी त्यांच्याविषयीची असणारी काही प्रचंड माहिती जी आहे तर त्या माहितीमध्ये काही असणारा जो काही पॅटर्न म्हणजे या ठिकाणी आकृतिबंध जो आहे तर तो आकृतिबंध त्या ठिकाणी काही आहे का हे वैज्ञानिक जे आहे तर ते वैज्ञानिक त्या ठिकाणी तपासून त्या ठिकाणी तपासू लागले. You know that in the initial classification of elements were classified into the groups of the metals and non-metals. आपल्याला या ठिकाणी काय माहित आहे की सुरुवातीचं जे काही वर्गीकरण जे आहे तर त्या वर्गीकरणामध्ये मूलद्रव्यांचे असणारे जे काही धातू आणि अधातू अशा प्रकारचे दोन गट जे आहेत तर ते दोन गट त्या ठिकाणी पाडलेले. लॅटर on the another classification of the elements called metalloid was noticed. त्याच्यानंतर पुढच्या असताना जो काही काळ जो आहे तर त्या पुढच्या काळामध्ये मूलद्रव्यांचा धातू सदृश ज्याला आपण त्या ठिकाणी मेटॅलॉइड म्हणताना दिसतो हा धातू सदृश्य नावाचा आणखी एक असणारा जो काही वर्ग जो आहे तर तो वर्ग त्या ठिकाणी लक्षात आला. पुढे as the knowledge about the elements and their properties went on increasing, different scientists started trying out of different methods of the classification. म्हणजे मूलद्रव्य आणि त्या मूलद्रव्यांचे असणारे जे काही गुणधर्म या विषयीचं असणारं जे काही ज्ञान जे आहे तर ते ज्ञान जसजसं त्या ठिकाणी वाढू लागलं तसतसे वेगवेगळे असणारे जे काही सायंटिस्ट जे आहेत वैज्ञानिक जे आहेत तर त्या वैज्ञानिकांनी वर्गीकरणाच्या इतर अनेक असणाऱ्या ज्या काही पद्धती ज्या आहेत तर त्या पद्धतींचा शोध लावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. मग अशाच प्रकारचा असणारा जो काही सायंटिस्ट की जो सायंटिस्टने काय केलेले मूलद्रव्य जे आहे तर त्या मूलद्रव्यांचं वर्गीकरण करण्याच्या पद्धती त्या ठिकाणी शोधून काढलेल्या आहेत. त्याच्यापैकी पहिला आपल्याला पाहायचं तर त्या ठिकाणी ड्रोबेरायनर्स ट्रेड्स ज्याला आपण त्या ठिकाणी ड्रोबेरायनरची त्रिक जी आहे तर ती त्रिक त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. In the year 1817, a German scientist Drobereiner suggested that properties of the elements are related to their atomic masses. सन 1817 मध्ये ड्रोबेरायनर नावाचा जो काही जर्मन असणारा जो काही वैज्ञानिक जे आहे तर त्या वैज्ञानिकांनी त्या ठिकाणी असं सुचवलं
की मूलद्रव्यांचे असणारे जे काही गुणधर्म जे आहेत, काय सांगितले, प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर रिलेटेड टू देअर ॲटॉमिक मासेस, म्हणजे मूलद्रव्यांचे असणारे जे काही गुणधर्म आणि त्याचे असणारे जे काही ॲटॉमिक मासेस म्हणजे अणुवस्तुमान, याच्यामध्ये असणारा जो काही संबंध जो आहे तर तो संबंध त्या ठिकाणी असतो असं त्याने त्या ठिकाणी सजेस्ट केलेले, सुचवलेलं आहे. ही मेड group of 3 elements each having similar chemical properties and called them traits. त्यांनी काय केलेलं आहे की एक सारखे रासायनिक गुणधर्म असणारे जे काही मूलद्रव्य जे आहेत तर त्या मूलद्रव्यांचे प्रत्येकी 3-3 गट त्या ठिकाणी पाडलेत आणि हे 3-3चे असणारे जे काही गट जे आहेत तर त्या गटांनाच त्यांनी त्या ठिकाणी ट्रेड किंवा त्रिक अशा प्रकारचं नाव जे आहे तर ते नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे. ही अरेंज्ड the 3 elements in a trade in an increasing order of atomic masses and shows that the atomic masses of the middle element was approximately equal to the mean of the atomic masses of the other 2 elements. पुन्हा एकदा ऐका काय सांगतोय की he arranged 3 elements in a trade in the increasing order of atomic masses. त्याने काय केलेले, ही जी असणारे जे काही 3 मूलद्रव्ये की ज्या 3 मूलद्रव्यांची मांडणी काय केली तर त्यांनी त्या ठिकाणी असणारे जे काही अणुवस्तुमानांक जे आहे तर त्या अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने त्या ठिकाणी केली आणि चढत्या क्रमाने त्या ठिकाणी मांडणी करून काय दाखवलेले, अँड शोज दॅट atomic masses of the element middle element was approximately equal to the mean of the atomic masses of the other 2 elements. आणि त्याने असं दाखवून दिलं की मिडल इलेमेंट म्हणजे मधला असणारे जे काही मूलद्रव्य जे आहे तर त्या मधल्या मूलद्रव्याचं असणारे जे काही ॲटॉमिक मास अणुवस्तुमान जे आहे तर ते अणुवस्तुमान अंदाजे उरलेली जे काही 2 मूलद्रव्य जे आहेत तर त्या उरलेल्या 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांकाच्या त्या ठिकाणी सरासरी एवढं त्या ठिकाणी असतं. हाऊएव्हर ऑल द नोन एलिमेंट्स कुड नॉट बी क्लासिफाईड इनटू द ड्रोबेरायनर्स ट्रेट्स. आणि असं जरी असलं तरी सर्वच्या सर्व असणारे जे काही ज्ञात मूलद्रव्य जे आहेत तर त्या ज्ञात मूलद्रव्यांचं वर्गीकरण ड्रोबेरायनरचे असणारे जे काही त्रिक जे आहेत तर त्या त्रिकांमध्ये त्या ठिकाणी होऊ शकलं नाही. आता पहिलं आपल्याला ट्रेड्स जे आहेत तर ते ट्रेड्स दिलेले, याच्यावर परीक्षेला त्या ठिकाणी असणारा जो काही प्रश्न जो आहे तर तो प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो. तर कशा पद्धतीचा असणारा जो काही प्रश्न जो आहे तर तो प्रश्न त्या ठिकाणी असतो हे आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. आता ट्रेड्स आपल्याला दिलेली की पहिलं ट्रेड जे आहे तर ते लिथियम, सोडियम आणि पोटॅशियमचं आहे. आता याच्यामध्ये सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसते की असणारे जे काही 3 मूलद्रव्ये या ठिकाणी आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायला सांगितलंय की सर्वसाधारणपणे ही जी असणारी जे काही 3 मूलद्रव्ये जे आहेत तर त्या 3 मूलद्रव्यांची अणुभारांकाच्या चढत्या क्रमाने त्या ठिकाणी मांडणी करायची आणि चढत्या क्रमाने मांडणी केल्यानंतर असणारे जे काही मधलं मूलद्रव्य जे आहे तर त्या मधल्या मूलद्रव्याचं असणारे जे काही अणुवस्तुमानांक जे आहे तर ते अणुवस्तुमानांक कसं असतं तर उरलेल्या 2 मूलद्रव्यांच्या सरासरी अणुवस्तुमानांक एवढं त्या ठिकाणी असतं. आणि म्हणून पाहता या ठिकाणी उरलेली 2 मूलद्रव्ये आपण त्या ठिकाणी आता या ठिकाणी लिथियम जे आहे तर त्या लिथियमचं असणारे जे काही ॲटॉमिक मास जे आहे तर ते 6.9 त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यानंतर पाहत असणारं जे काही सोडियम जे आहे तर त्या सोडियम आता असणारं जे काही सोडियम जे आहे मधलं मूलद्रव्य जे आहेत पहिलं असणारं जे काही त्रिक जे आहे तर ते त्रिक आहे लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. तर असणारं जे काही मधलं असणारं जे काही सोडियम जे आहे तर त्या सोडियमचं असणारं जे काही अणुवस्तुमानांक जे आहे तर त्या अणुवस्तुमानांक लिथियम आणि असणारे जे काही पोटॅशियम यांच्या अणुवस्तुमानांकाच्या सरासरी एवढं असतं. मग आता ती सरासरी आपल्याला त्या ठिकाणी काढायची. ती काढण्यासाठी काय केलेलं आहे की असणारं जे काही सोडियम जे आहे तर त्या सोडियमचं असणारं जे काही अणुवस्तुमानांक कसं असणार आहे तर सर्वसाधारणपणे लिथियम आणि असणारं जे काही पोटॅशियम यांच्या अणुभारांकाच्या सरासरी एवढे म्हणजे भागिले 2 त्या ठिकाणी असणार. उदाहरणार्थ त्या ठिकाणी असणारं जे काही सोडियम जे आहे तर लिथियम जे आहे तर त्या लिथियमचं आपल्याला त्या ठिकाणी असणारं जे काही अणुभारांक जो आहे तर तो 6.9 दिलेला आहे. पोटॅशियम जे आहे तर त्या पोटॅशियमचं इकडे आपल्याला दिलेलं आहे 39.1. दोघांची असणारी जी काही बेरीज जी आहे तर ती बेरीज जर आपण त्या ठिकाणी जर केली तर त्या ठिकाणी ती सर्वसाधारणपणे किती येताना असते 46 येताना दिसते. आणि 46ला 2ने आपण त्या ठिकाणी जर भागलं तर त्या ठिकाणी आपलं असणारं जे काही आन्सर जे आहे तर ते आन्सर त्या ठिकाणी 23 येताना दिसतं. म्हणजे याचाच अर्थ सर्वसाधारणपणे सोडियम जे आहे तर त्या सोडियमचं ॲटॉमिक मास किती असलं पाहिजे 23 त्या ठिकाणी असला पाहिजे.
अशा पद्धतीने ही उदाहरणं जी आहेत तर ती उदाहरणांच्या साहाय्याने आपण त्या ठिकाणी ते दाखवू शकतो. दुसरं उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे की पोटॅशियम, ट्रॉन्शियम आणि बेरियम अशा प्रकारचं दिले. आता याच्यामध्ये म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येतं नसते की कॅल्शियम असेल, त्याच्यानंतर ट्रॉन्शियम असेल आणि असणारं जे काही बेरियम. तर याच्यामध्ये असणारं जे काही ट्रॉन्शियम जे आहे तर त्या ट्रॉन्शियमचं असणारं जे काही ॲटॉमिक मास जे आहे तर त्या ॲटॉमिक मास कॅल्शियम आणि बेरियमच्या सरासरी एवढं त्या ठिकाणी असलं पाहिजे. पुन्हा आता या ठिकाणी लक्षात येतं नसतं की ट्रॉन्शियम जे आहे आपलं कॅल्शियम जे आहे तर त्या कॅल्शियमचं असणारं जे काही ॲटॉमिक मास दिलेलं आहे 40.1 त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यानंतर असणारं जे काही बेरियम जे आहे तर त्या बेरियमचं ॲटॉमिक मास त्या ठिकाणी किती दिलेलं आपल्याला 137.3 दिलेले. आणि याला 2ने जर भागलं तर त्या ठिकाणी 2ने भाग देऊन सर्वसाधारणपणे सरासरी येते त्या ठिकाणी 88.7. म्हणजेच त्या ठिकाणी प्रत्यक्ष त्या ठिकाणी असणारं जे काही ट्रॉन्शियम जे आहे तर त्या ट्रॉन्शियमचं असणारं जे काही ॲटॉमिक मास त्या ठिकाणी आपल्याला किती दिलेली 86.7. म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली त्या ठिकाणी ते जवळ येताना दिसतं, म्हणजे त्याच्या आसपास त्या ठिकाणी येताना दिसतं. त्याच्यानंतरचं तिसरं असताना जे काही त्रिक जे आहेत ही लक्षात ठेवायची. त्रिकं तुम्हाला त्या ठिकाणी माहीत पाहिजे. ती त्रिकं आपल्याला त्या ठिकाणी व्हेरीफाय त्या ठिकाणी करता आली पाहिजे. म्हणजे व्हेरीफाय करता आली पाहिजे म्हणजे मधल्या मूलद्रव्याचं असणारं जे काही ॲटॉमिक मास जे आहेत तर ते उरलेल्या 2 मूलद्रव्यांच्या अनुभारांकांच्या सरासरी एवढं असतं हे तुम्हाला त्या ठिकाणी दाखवता आलं पाहिजे. आता तिसरं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे की क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे आणि आयोडीन आहे. आता याच्यामधलं असणारं जे काही ब्रोमीन जे आहे तर त्या ब्रोमीनचं असणारं जे काही अणुवस्तुमानांक कसं दाखवायचं आपल्याला क्लोरीन आणि आयोडीनच्या अणुवस्तुमानांकाच्या सरासरी एवढं त्या ठिकाणी दाखवायचे. पाहता या ठिकाणी सर्वसाधारणपणे क्लोरीन जे आहे तर त्या क्लोरीनचं ॲटॉमिक मास आपल्याला दिलेले 35.5 म्हणजे 35.5 दिलेले. आणि आयोडीन जे आहे तर त्या आयोडीनचं दिलेले 126.9 डिव्हायडेड बाय 2. ॲडिशन करून 2ने भागून त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येता नसते की सरासरी जी आहे तर ती सरासरी येता नसते 81.2. आणि ॲक्च्युअल ॲटॉमिक मास जे आहेत ब्रोमियमचं ते किती आहे 79.9. म्हणजे जवळपास त्या ठिकाणी सारखंच येता नसतं. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी काय होता नसते की सर्वसाधारणपणे मधल्या मूलद्रव्याचं असणारं जे काही अणुवस्तुमान जे आहे तर ते अणुवस्तुमान अंदाजे इतर 2 असणारे जे काही मूलद्रव्य जे आहे तर त्या 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी एवढं असतं हे आपण त्या ठिकाणी दाखवू शकतो. आता पुढे काय दिलेले कॅन यू टेल आयडेंटिफाय ड्रोबेरायनर्स ट्रेड्स फ्रॉम द फॉलोइंग ग्रुप्स ऑफ द एलिमेंट्स हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टी. सारखे रासायनिक गुणधर्म असलेले जे काही मूलद्रव्यांच्या पुढे दिलेले जे काही गट जे आहेत तर त्या गटामधून ड्रोबेरायनरची असणारी काही त्रिकं जी आहे तर ती त्रिकं त्या ठिकाणी ओळखायची. आता ही त्रिकं ओळखत असताना लक्षात घ्यायचं की मधलं असणारं जे काही मूलद्रव्य जे आहे तर त्या मधल्या मूलद्रव्याचं असणारं जे काही अणुवस्तुमानांक कसं असतं तर सर्वसाधारणपणे उरलेल्या 2 मूलद्रव्यांच्या अणुभारांकाच्या सरासरी एवढं जर त्या ठिकाणी आलं अंदाजे जवळपास जर आलं तर ते त्या ठिकाणी त्रिक आहे असं त्या ठिकाणी म्हणायचं. जर मधल्या मूलद्रव्याचं असणारं जे काही अणुभारांक जे आहे तर तो अणुभारांक उरलेल्या 2 मूलद्रव्यांच्या अणुभारांकाच्या सरासरी एवढा जर येत जर नसेल तर ते त्या ठिकाणी अणुभारांक नाही असं फक्त त्या ठिकाणी सोडवत असताना लक्षात ठेवायचे. स्वतः त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करायचा आहे. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.